सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद दिनांक 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2020 श्री तुलसी रामायण कथा तसेच अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर मानवी जीवनाचं पाप नष्ट करणार आहे। मानवी जीवनातल्या सर्व प्रकारच्या संभावना नष्ट करणारी ही गोड कथा आपण श्रवण करत आहोत। काल आपण ग्रंथ महात्म्य आणि वंदना प्रकरण पाहिलं, पण अत्यंत सुंदर कालही पाहिले आपण। या कथेचे 4 घाट आहेत। एक आहे ज्ञानाचा घाट, दुसरा आहे कर्माचा घाट, तिसरा आहे उपासनेचा घाट आणि चौथा आहे तो शरणागतीचा घाट आहे। ज्ञान घाट, ज्या ज्ञानाच्या घाटावर शंकर भगवान पार्वतीला कथा सांगतात, तो ज्ञान घाट आहे कैलास पर्वत। नीलगिरी पर्वतावर काकभुशुंडी महाराज गरुडाला कथा सांगतायत, तो कर्माचा घाट आहे। गंगा यमुना सरस्वती नदीच्या किनारी गंगेच्या तटावर याज्ञवल्क्य महाराज भरद्वाज ऋषीला गोड कथा सांगतायत। गंगा ही भक्ती आहे, तो भक्तीचा घाट आहे। आणि माझे गोस्वामी तुलसीदासजी अयोध्येमध्ये कुटियामध्ये एकांतवासात बसून आपल्या कुटियेचं दार बंद करून डोळे बंद करून आपल्या मनाला कथा सांगतायत। स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंध मती मंजुल मात नोती। तुलसीदासजीने सज्जन हो जगासाठी कथा नाही सांगितली, माझ्या गोस्वामी तुलसीदासजीने आपल्या मनाला कथा सांगितली। मोरे मन प्रबोध जेहि होई भाषाबद्ध करहूं मैं सोई। आपल्या मनाला प्रबोधित करण्यासाठी तुलसीदासजी कथा सांगतात, तो घाट आहे शरणागतीचा घाट। आपण कलियुगामध्ये जीवन जगणारी माणसं ज्ञान घाटावर आरूढ होऊन आपण कथा श्रवण करू शकत नाही, कारण ज्ञान प्राप्त करून घेणं कलियुगामध्ये अत्यंत कठीण काम आहे। किती कठीण आहे शास्त्रकार सांगतात। शूरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पतस्थत कवयो वदंती। तलवारीच्या धारेवरून अनवनी पायाने चालणं सोपं आहे, एवढं कठीण आहे ज्ञान मार्गाने भगवंताचा प्रवास करणं। दुसरा घाट आहे तो कर्माचा। कर्म मार्ग सुद्धा एवढा सोपा नाही, अत्यंत सूक्ष्म आहे तो। आपल्या सारख्या सामान्य जीवाला तो कर्म मार्ग सुद्धा न परवडणारा आहे। मग तिसरा मार्ग कोणता आहे? मग तिसरा मार्ग आहे तो उपासनेचा, भक्तीचा मार्ग। साधू संतांनी अगदी त्यांच्या वैयक्तिक स्वभावानुसार बोललं, भक्ती पंत बहु सोपा पुण्य नागवे संतांनी बोललं सज्जन हो, भक्ती मार्ग हा अत्यंत सोपा आहे, पण तो संतांसाठीच आहे। तुमच्या आमच्यासाठी भक्ती तो कठीण शुळावरील पोळी। उपासनेचा मार्ग, भक्तीचा मार्ग एवढा सोपा नाही सज्जन हो। मग तुम्हा आम्हाला सगळ्यांना सामान्य जीवांना जमणारा मार्ग कोणता? तर तो मार्ग आहे शरणागतीचा। शरणागत होऊन दीन बनून भगवान परमात्म्याच्या चरणावरती लीन बनून त्या परमात्म्याच्या नामाचा जयघोष करणं।
कलियुगात दुसरं काही साधन नाही. नाही कली कर मन भगती विवेकू, नाही कली कर मन भगती विवेकू, राम नाम अवलंबन एकू, राम नाम अवलंबन एकू, राम नाम अवलंबन एकू, राम नाम अवलंबन एकू. काली जुग केवल हरि गुण गाहा, काली जुग केवल हरि गुण गावे, काली जुग केवल हरि गुण गाहा, काली जुग केवल हरि गुण गावा, गावत नर पावहि भवता, गावत नर पावहि भवता, गावत नर पावहि भवता. या कलियुगामध्ये मग कोणता मार्ग आहे म्हटले? भगवंताचं नाम. दीन बनून चरणावर परमात्म्याच्या लीन बनून परमात्म्याचा नामाचा स्वीकार करणं, शरणागत भाव. बस एकच देवाला म्हणावं, आपलं मस्तक देवाच्या चरणावर समर्पित करून देवाला बोलावं लागेल. शरण में आए है हम तुम्हारी, दया करो हे दयालु भगवन, संभालो बिगड़ी दशा हमारी, दया करो हे दयालु भगवन. ना हम में बल है ना हम में शक्ति, ना हम में साधन ना हम में भक्ति, ना हम में साधन ना हम में भक्ति. तुम्हारे दर पे है हम भिखारी, दया करो हे दयालु भगवन. शरण में आए हैं हम तुम्हारी, दया करो हे दयालु भगवन. दीन भाव आहे सज्जन हो, शरणागत भाव माझ्या गोस्वामी तुलसीदासजींनी जाणला आणि त्या शरणागतीच्या घाटावर विराजमान होऊन तुलसीदासजी आपल्या मनाला कथा सांगतात सज्जन हो. अशी ही गोड पवित्र कथा. गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, दोन महात्म्याच्या संवादामधून या कथेचा जन्म होतो. संवाद. दोन व्यक्ती एकत्रित आल्या तर त्या दोन व्यक्तीच्या मध्ये संवाद झाला पाहिजे. संवाद त्याला म्हणतात सज्जन हो, ज्यांच्या बोलण्यामधून काहीतरी चांगल्या गोष्टी बाहेर पडतात त्याला संवाद म्हणतात. सम्यक प्रकारेण वादः इति संवाद. अगदी दोघांनी एक दुसऱ्याच्या भावना समजून केलेला जो वाद आहे तो आहे संवाद. विवाद नको आहे. विवाद म्हणजे भांडण. कधी कधी असं होतं, माणसं बोलायला लागतात आणि बोलता बोलताच कधी भांडण जुंपतं समजत नाही, कारण त्यांचं बोलणंच तशा पद्धतीचं असतं. सहज जरी बोलायला लागले की असं वाटतं भांडायला लागले की काय. सम्यक प्रकारेण वादः इति संवादः. संवाद आहे सज्जन हो, दोन महात्म्यांच्या मधला संवाद, आणि त्या संवादामधून रामकथेचा जन्म झाला. म्हणून रामकथा हे संवादाचं शास्त्र आहे. बघा, प्रत्येक ठिकाणी संवाद आहे. संवाद आहे. बघा,
शंकर भगवान आणि पार्वती या दोघांमध्ये संवाद आहे. पुढे भगवान रामजीला हनुमंतराय दोघांची भेट होते, तिथे सुद्धा दोघांचा संवाद आहे. रामजीची आणि जानकी मातेची सुंदरकांडामध्ये भेट होते, तिथे त्या दोघांचा संवाद आहे. कित्येक संवाद आहेत. रावणाचा मंदोदरीचा संवाद आहे, रावणाचा मारीचीचा संवाद आहे, शूर्पणखेचा आणि रावणाचा संवाद आहे. संवादातून ज्यांच्या ज्यांच्या बोलण्यातून शास्त्र निर्माण होतं ना सज्जन हो, त्याला म्हणावं संवाद. वादे वादे जायते तत्वबोधाः. बोलण्यातून काहीतरी चांगलं निघावं तरच माणसानं बोलावं, अन्यथा त्या बोलण्यात काही मजा नाही बरं का निळू भाऊ. काही काही माणसं बरं का दादा बोलायचं म्हणून बोलतात, आपलं मोघम मोघाशा मोघ कर्मानो मोघ ज्ञानाविचे तसं, त्याला काही अर्थ नसतो. ज्ञानोबारांच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर अनंत वाचाळन बरळती बरळ. बोलायचं म्हणून बोलतात, संवाद असावा. बघा दोन महात्म्यांच्या मध्ये संवाद आहे. बघा कोण आहेत ते दोन महात्मे? एक आहेत याज्ञवल्क्य महाराज आणि एक आहेत भरद्वाज ऋषी. माझे गोस्वामी तुळशीदासजी म्हणतात, आता तोच जो संवाद शंकर आणि पार्वतीच्या मध्ये, शंकर पार्वतीच्या मध्ये दोघांच्या मध्ये जो संवाद कैलासावर झाला होता, जो संवाद तोच संवाद आता मी तुम्हाला सांगणार आहे. तुळशीदासजी म्हणतात, कहू सोमती अनुहारी अब उमा शंभु संवाद, कहू जुगल मुनिवर्य कर मुनि मन मिटही विषाद. गोस्वामी तुळशीदासजी म्हणतात, गंगा यमुना सरस्वती नदीच्या किनारी अत्यंत सुंदर प्रयागराज क्षेत्र ज्याला म्हणतात, तीर्थाचा राजा म्हणून ज्याची ओळख आहे, त्या प्रयागराज तीर्थक्षेत्रावरती भरद्वाज महाराज, भरद्वाज ऋषी राहतात सज्जन हो. भरद्वाज मुनी बसही प्रयागा, तिनही राम पद अत्यानु. गोस्वामी तुळशीदासजी म्हणतात, भरद्वाज महाराज गंगा यमुना सरस्वती नदीच्या किनारी राहत आहेत सज्जन हो. आणि कसे आहेत ते भरद्वाज? तीनही रामपद अति अनुरागा. त्या भरद्वाज ऋषीच्या अंतःकरणामध्ये रामजीच्या चरणावर अत्यंत अनुराग आहे, अत्यंत प्रेम आहे. त्यांचं जीवन तुळशीदासजी म्हणतात, तापस समादम दया परमार्थ पथ परम सुजाना. भरद्वाजजी तपस्वी आहेत.
परम सुजान आहेत, परमार्थ मार्गाचे परम जाणकार आहेत. भारत देशाचा मुनी, भारत देशाचा साधू, परमार्थाचा जाणकार असावा सज्जन. तपस्वी आहेत भरद्वाज. परमार्थ मार्गाचे परम जाणकार आहेत. राहतात कुठे? आश्रमामध्ये. आश्रम कसा आहे? भारद्वाज आश्रम अति पावन. त्या भरद्वाज ऋषींचा आश्रम अति पावन आहे. पावन म्हणजे पवित्र, अत्यंत पवित्र आश्रम आहे. कशाला कसं समजावं अत्यंत पवित्र आहे की नाही म्हणून? पुढे तुलसीदासजी म्हणतात, भारद्वाज मुनी आश्रम अति पावन. परम रम्य मुनी परमन भावन. आश्रम पावन आहे की नाही? पवित्र आहे का नाही? तो अति पवित्र आहे का नाही? कशावरून समजावा? तो परमरम्य. नुसता आश्रम भरद्वाज ऋषीचा अत्यंत पवित्र आहे, पावन आहे असं नाही. तर तुलसीदासजी म्हणतात तो आश्रम परम रम्य आहे, नुसता रम्य सुद्धा नाही. आपण फिरायला गेलो, पिकनिकला गेलो की आपण रमणीय क्षेत्रावर, रमणीय ठिकाणावर जातो जिथे माणसाचं मन रमतं. सामान्य माणसाचं मन रमतं त्याला म्हणावं रमणीय. निळूभाऊ, सामान्य माणसाचं मन ज्या ठिकाणी रमतं त्याला म्हणावं रमणीय, आणि मुनीचं मन जिथे रममान होतं त्याला म्हणावं परमरमणीय, परमरम्य. तुलसी गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतायत भरद्वाज ऋषीचा आश्रम हा परमरम्य आहे, अति पवित्र आहे, परमरम्य आहे. आणि मुनी मन अति भावन. मुनी लोकांचं मन भावून टाकणार आहे, मनाला भावणार आहे मुनी लोकांच्या. मुनी कोणाला म्हणावं? साधू सज्जन हो, ज्यानं सर्व संग परित्याग केलेला आहे, घरादाराचा पुत्र परिवाराचा त्याग करून, ज्याने आपल्या जीवनातली सर्व चिंता नष्ट केलेली आहे, जंगलामध्ये जाऊन मिळेल ते खातो, जशी परिस्थिती असेल तसा तो राहतो, ज्याला जगण्याची काही फिकीर राहिलेली नाही, जो फकीर झालेला है, जिसके जीवन में कोई फिकीर नहीं होती है ना, उसका नाम फकीर होता है. कशाचीही चिंता नाही. काय खातो आम्ही कासया सांगाते, नेनो हे लागते कैसे चवी. घर चंद्रमोळी चुलीवरी हराळी, घर चंद्रमोळी. राहण्यासाठी घर नाही, आम्ही सदैव सुडके, जवळ येता चोर धाके, हरी जाऊ पुढती भिके. मागे कुत्रे घर राखीती हो, नांदणू कैसी सांगा, हा नांदणू कैसी सांगा. याला म्हणावं साधू सज्जन हो. काय पाठीमाग काय आम्हाला माहित नाही, एकदा पुढे निघाला की निघाला, त्याला म्हणावं साधू, त्याला म्हणावं फकीर सज्जन हो. ज्याचं मन भगवंताच्या चरणाशिवाय दुसरीकडे कुठंच रमत नाही, म्हणावं त्याला साधू सज्जन हो.
पण अशा मुनीचं सुद्धा मन ज्या ठिकाणी मोहित होऊन जात तो आश्रम आहे भरद्वाज ऋषींचा. आपलाही आश्रम आहे सज्जन हो, प्रत्येकाचा आश्रम आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आश्रम आहे. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही तर आमच्या घरी राहतो, बंगल्यात राहतो, आमचा कुठला आलाय आश्रम? जरी आपण सर्व आपल्या आपल्या आश्रमामध्ये राहत असाल, आपल्या घरी राहत असाल, पण तो सुद्धा एक आश्रमच आहे. तो आश्रम आहे गृहस्थ आश्रम. त्या गृहस्थ आश्रमामध्ये राहत असताना सुद्धा तो आपला गृहस्थ आश्रम कसा असावा यामधून जणू तुलसीदासजी आपल्याला एक निर्देश देत आहेत. आपला सुद्धा तो गृहस्थ आश्रम अति पवित्र असावा, परम रमणीय असावा. परमरम्य कशाने होतं हो घर? कोट्यावधी लाखो रुपये आपण खर्च करून बांधलं म्हणजे ते परमरम्य होतं असं नाही. ज्या घरी गेल्यानंतर साधू लोक सुद्धा प्रसन्न होतात, समजावं ते घर, तो आश्रम परमरम्य आहे. एखादा साधू आपल्या दारामध्ये आला तर प्रसन्न होऊन जेव्हा तो साधू आपल्या दारावरून निघून जातो, समजावं तो आपला आश्रम परमरम्य आहे. परमरम्य मुनी बरमन भावन. आश्रम सुंदर आहे, पवित्र आहे सज्जनाहून. त्याच गंगा यमुना सरस्वती नदीच्या तीरावरती ज्या ठिकाणी याज्ञवल्क्य भरद्वाज महाराज आपला आश्रम करून राहत आहेत, त्या त्रिवेणी संगमावर आजही ज्याला प्रयागराज क्षेत्र म्हणतात, त्या प्रयागराज क्षेत्रावरती दरवर्षी माघ महिन्यामध्ये मकर संक्रांतीच्या वेळेला कुंभमेळा भरतो. माघ महिना आलेला आहे, त्या माघ महिन्यामध्ये मकर संक्रांतीचा पर्वणीच्या निमित्ताने कुंभमेळा भरला. देश विदेशातून जपी तपी संन्यासी महात्मे येऊ लागले. बघा भैया थोडासा आवाजाने बेस दे. देश विदेशातून साधू संत येत आहेत, हिमालयामधून येत आहेत, गिरी कंदरामधून जपी तपी संन्यासी फक्कड महात्मे, सर्व संघ परित्याग केलेले महात्मे येत आहेत त्रिवेणी संगमावर, प्रयागराज तीर्थावरती स्नान करतात. सज्जन हो, मज्जन करही सहित अनुरागा. आनंदाने स्नान करतात. थोडा कमी करवाच. त्रिवेणी संगमावर स्नान करून आपल्या जन्म जन्मांतराचे पाप धुवून टाकतात त्या प्रयागराज क्षेत्रामध्ये. साधू लोक येत आहेत सज्जन हो, स्नान करते, कुणी पूजा करते, कुणी संध्या करते, बाजूलाच अक्षय वडाची कुणी प्रदक्षिणा करते, माधव वेणीचं दर्शन घेतायत. पूज हि माधव पद जल जाता, परसी अकाय बटू हर्षहि गाता. एक एक साधू सज्जन हो, ज्यांनी ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये भयंकर तप केलेले असे महात्मे तिथे येत आहेत, दर्शन घेत आहेत आणि आपल्या आपल्या मार्गाने मार्गस्थ होतात. त्याच वेळेला तुलसीदासजी म्हणतात, एक तेजपुंज महात्मा त्रिवेणी संगमावर स्नान केलेले, आपल्या हातामध्ये कमंडलू घेतला, एका हातात कुबडी घेऊन निघालेला आहे. आणि अशा तेजपुंज महात्म्याला भरद्वाज ऋषीने पाहिलं. पाहता क्षणी जाणून घेतलं सज्जन हो की हा महात्मा सामान्य नाही. पाहता क्षणी भरद्वाज महाराज जातात सज्जन हो, भरद्वाज ऋषी, आणि त्या समोरून आलेल्या त्या महात्म्याच्या चरणावरती आपलं डोकं टेकवलं, प्रणाम केला. सादर चरण सरोज पखारे. पायाची पूजा केली सज्जन हो, आपलं मस्तक पायावरती टेकवलं, हात जोडले. कोण होते ते महात्मे सज्जन हो? तुलसीदासजी म्हणतात,
नाव आहे त्या महात्म्याचं याज्ञवल्क्य महाराज. जागबलिक मुनी परम विवेकी. परम विवेकी महात्म्याच्या चरणावर डोकं टेकवलं याज्ञवल्क्य महाराजांच्या पायावर. भरद्वाज ऋषींनी प्रार्थना केली, विनंती केली, बाबा इथून जवळच माझा आश्रम आहे, कृपा करून माझा आश्रम पवित्र करण्यासाठी तुमचे पाय आमच्या आश्रमाला लागू द्या. विनंती केली. सज्जना हो, महात्म्याला सोबत घेतलं भरद्वाज ऋषींनी आणि आपल्या आश्रमावरती जात आहेत. आश्रमावर गेल्यानंतर सुंदर सिंहासन, दिव्य सिंहासन बनवलं बसण्यासाठी. त्या सिंहासनावर बसवलं. सज्जना हो, पुष्पाच्या माळा गळ्यामध्ये घातल्या, पाय प्रक्षालन केले, षोडशोपचारे पूजा केली. भरद्वाज महाराजांनी याज्ञवल्क्यांची पूजा केली आणि पूजा केल्यानंतर पुन्हा एकदा चरणावरती आपलं डोकं टेकवलं, हात जोडून पायाच्या समोर जाऊन बसलेत. पायाजवळ बसलेत, हात जोडले आणि विनम्र भावनेने याज्ञवल्क्य महाराजांना भरद्वाज ऋषी म्हणतायत की हे प्रभु, हे गुरुदेव, मैं आपसे कुछ पूछना चाहता हूं. गुरुदेव, क्या पूछना चाहते हो? हे भरद्वाज, बोलो, क्या चल रहा है इस वक्त तुम्हारे दिमाग में, क्या पूछना चाहते हो? भरद्वाज जी कहते हैं, महाराज मैं आपसे कुछ पूछना चाहता हूं. मुझे डर लग रहा है, यदि मैंने मेरे मन में जो कुछ भाव चल रहा है वो भाव यदि मैंने आपके सामने रख दिया तो आप नाराज हो जाएंगे, आप मुझ पर गुस्सा हो जाएंगे, इसलिए मुझे डर लग रहा है. और यदि मैंने मेरे दिल का प्रस्ताव आपके सामने नहीं रखा तो मेरा अनहित होने वाला है, क्या करूं? कहत सो मोही लागत भयला जा, और जो न कहूं बड़ होई आकाजा. हे प्रभू, माझ्या मनामध्ये एक संशय आहे, संशय जो मी तुमच्या समोर मांडावा की न मांडावा. माझं मन द्विधावस्थेत अडकलंय. जर तुमच्या समोर माझा संशय सांगावा तर मला लाज वाटते आणि नाही सांगावं तर माझं नुकसान होणार आहे. भरद्वाज महाराज याज्ञवल्क्यांना म्हणतायत की हे प्रभू, हे गुरुदेव, माझ्या मनामध्ये एक संशय आहे. तुलसीदासजी भरद्वाज ऋषीच्या अंतःकरणातले भाव याज्ञवल्क्य महाराजांच्या समोर मांडतात. सज्जनांनो, नाथ एक संशय बड मोरे, 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 नाथ एक संशय बड मोरे. करगत वेद तत्व सब तोरे, करगत वेद तत्व सब तोरे, नाथ एक संशय बड मोरे, नाथ एक संशय बड मोरे, नाथ एक संशय बड मोरे. करगत वेद तत्व सब तोरे. हे नाथ, माझ्या मनामध्ये एक संशय आहे. काय संशय? महाराज, मनात माझ्या संशय आहे आणि तुमच्या हातामध्ये करगत वेद तत्व सब तोरे. तुमच्या हातामध्ये वेदाची तत्व आहेत, वेदाचं सार तुमच्या हातामध्ये आहे. हे नाथ, माझ्या मनातला संशय कृपा करून तुम्ही दूर करा.
कारण नाथ आपल्या मनातल्या, शास्त्र असं सांगतं, आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी माणसानं शेअर कराव्यात, जगाला सांगू नयेत. योग्य पात्र जर मिळालं तर आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी माणसानं शेअर कराव्यात. आणि ते योग्य पात्र आहे एक तर सद्गुरू किंवा संत. आपल्या मनातल्या सगळ्या भावना, आपल्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा आपल्या सद्गुरूच्या समोर माणसानं ठेवाव्यात. माझ्या मनामध्ये संशय आहे प्रभू, कृपा करून माझ्या मनातला तो संशय तुम्ही दूर करा. याज्ञवल्क्य महाराज हसायला लगले. हे भरद्वाज, आपके मन में संशय है? हाँ महाराज. अरे ऐसे कौन सा संशय आपके मन में है जो आज तक आपने वैसे का वैसे ही रखा हुआ है? प्रभु, माझ्या मनात निर्माण झालेला संशय तुमच्या समोर मांडावं की न मांडावं मला थोडीशी भीती वाटते आणि लाजही वाटते. याज्ञवल्क्य महाराज विचारतायत, बोला भरद्वाज, काय संशय आहे? नेमका संशय आहे कशाचा? कारण संशय माणसानं जास्त दिवस अंतःकरणामध्ये ठेवू नये. ज्ञानोबाराय म्हणतात, संशयाहुनी थोर अनेक पाप नाही घोर, ही विनाशाची वाघूर प्राणियासी. संशय मनामध्ये जास्त दिवस ठेवू नये सज्जन हो. अगदी मोकळं माणसानं बोलून आपलं डोकं फ्रीक ठेवावं. डोक्यात काही विनाकारण संशयाला जागा देऊ नये. संशय माझ्या मनामध्ये आहे, कोणाविषयी संशय आहे? त्यावेळेला भरद्वाज महाराज म्हणतात की हे गुरुदेव, मला त्या परमात्म्याविषयी संशय आहे, देवाविषयी संशय आहे. बघा सज्जन हो, माणसाला जीवनामध्ये जगाविषयी संशय असावा. जग खरं आहे का खोटं आहे? जग सत्य आहे की मिथ्या आहे? या जगाविषयी माणसाच्या मनामध्ये संशय आला तर हरकत नाही, पण जगाविषयी जरी संशय आला तरी चालेल, पण देवाविषयी संशय येऊ नये कधी. या जगामध्ये देव नावाचं तत्व आहे की नाही, अशा प्रकारचा वाईट विपरीत संशय मनात कधी येऊ नये. भरद्वाज महाराज म्हणतायत की हे प्रभू, माझ्या मनामध्ये एक संशय आहे. तो परमात्मा या जगामध्ये जो सर्व श्रुती सांगते, नेती सांगते, संत सांगतात, वेदाने सांगितलं, पुराणांनी सांगितलं, तो परमात्मा, ज्या परमात्म्याविषयी सर्व लोक गातात, तो परमात्मा नेमका कोण आहे? तो परमात्मा एक आहे का अनेक आहेत? कोणी म्हणतो तो परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहतो. काही लोक म्हणतात तो घटाघटामध्ये, दगडामध्ये, काष्टामध्ये, पाषाणामध्ये, सगळीकडे सर्वम खलुविदम ब्रह्म, सगळीकडे तोच परमात्मा आहे. काही लोक म्हणतात. काही लोक म्हणतात राजा दशरथाच्या घरी अयोध्येमध्ये पुत्र बनून जन्माला तोच आला होता. काही लोक म्हणतात तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू. त्या परमात्म्याविषयी प्रत्येकाची मत भिन्न भिन्न आहेत. कारण त्या परमात्म्याला मूल तत्व, त्या परमात्म्याचं कुणी जाणलंच नाही. सारद श्रुती शेषा ऋषय अशेषा, जा कहू को नहीं जाना, जही दीन पियारे वेद पुकारे, द्रवऊ सो श्री भगवाना. त्या परमात्म्याच्या तत्वाला आतापर्यंत कोणी जाणलंच नाही. म्हणून तर काही संत, काही कवी गातात सज्जन हो, किसी से उनकी मंजिल का पता पाया नहीं जाता, किसी से उनकी मंजिल का
पूर्ण रूपाने कोणीही त्याला जाणू शकलं नाही. भरद्वाज महाराज याज्ञवल्क्यांना म्हणतायत की हे प्रभू, तो परमात्मा नेमका एक आहे का अनेक आहे? तो सगुण आहे की निर्गुण आहे? तो निराकार आहे का साकार आहे? काही कळत नाही. तो नेमका कसा आहे? त्या परमात्म्याविषयी माझा प्रश्न आहे. काही लोक म्हणतात एक राम घट घट में लेटा, एक राम दशरथ का बेटा, एक राम का सभी पसारा, एक राम है सबसे न्यारा. राम कोण आहे? कृपा करून सांगा. एक राम दशरथ का बेटा, कोई कहते हैं एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में लेटा, और एक राम का सभी पसारा, एक राम है सबसे न्यारा. तो राम कोण आहे? कृपा करून सांगा. राम कवन पूछऊं प्रभु तो ही, कहिया बुझाई कृपा निधि मोही, कहिया बुझाई कृपा निधि मोही. राम कवन पूछऊं प्रभु तो ही, प्रभु पूछो तो ही. राम कवन प्रभु पूछो तो ही, राम कवन प्रभु पूछो तो ही, कहिया बुझाई कृपा निधि मोही. राम कवन प्रभु पूछो तो ही, कहिया बुझाई कृपा निधि मोही, कहिया बुझाई कृपा निधि कृपा करून मला सांगा. असा प्रश्न भरद्वाज ऋषीने याज्ञवल्क्य महाराजांना विचारला आणि प्रश्न ऐकल्याबरोबर याज्ञवल्क्य महाराज हसायला लागले. स्मित हास्य केलं याज्ञवल्क्य महाराजांनी. आणि याज्ञवल्क्य महाराज काय म्हणतात की हे भरद्वाज, ज्या रामाविषयी तुम्ही प्रश्न केलाय मला, त्या रामाची संपूर्ण कथा तुम्ही जाणत आहात. तुम्हाला पूर्ण त्या परमात्म्याचं चरित्र माहिती असताना तुम्ही एखाद्या अनपढ माणसाप्रमाणे, एखाद्या सामान्य अज्ञानी व्यक्तीप्रमाणे तुम्ही प्रश्न केलाय. पण माझ्या लक्षात आलं तुम्ही असा हा प्रश्न का केलाय, कारण तुम्हाला माझ्या मुखातून त्या परमात्म्याची कथा ऐकायची आहे. कारण प्रश्न कुणीतरी केल्याशिवाय त्याला उत्तर मिळत नसतं सज्जनाहो. म्हणून तर म्हटलं की रामकथा हे संवादाचं शास्त्र आहे. एकानं प्रश्न करायचा आणि एकानं त्याचं गोड उत्तर द्यायचं आणि त्या उत्तरातून शास्त्राची निर्मिती व्हायची सज्जनाहो. भरद्वाज महाराजांनी प्रश्न केला, याज्ञवल्क्य महाराज उत्तर देतात, हे भरद्वाज तुम्ही त्या परमात्म्याविषयी प्रश्न केलाय ना, तर ऐका, आज जसा तुम्ही प्रश्न मला केला आता त्या परमात्म्याविषयी, असाच प्रश्न एक बार शंकराला पार्वती मातेनं केला होता. जसा तुम्ही प्रश्न केला असाच प्रश्न शंकराला पार्वतीनं केला होता. तो कधी केला, कुठे केला, हा सगळा इतिवृत्तांत, त्या प्रश्नाचं उत्तर शंकराने पार्वती मातेला जसं दिलं, जे दिलं तेच उत्तर आणि तोच संवाद मी आता तुमच्या समोर मांडणार आहे. याज्ञवल्क्य महाराज भरद्वाज ऋषींना म्हणतायत, पण तुम्ही आता तो संवाद ऐकत असताना कसा ऐका, सादर मनाने ऐका. तात सुनहु सादर मन लाई, क्या बात है, ओ तात सुनहु सादर मन लाई, तात सुनहु सादर मन लाई, कहु
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद दिनांक 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2020 श्री तुलसी रामायण कथा तसेच अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.